नॅचरल सोर्स ऑफ ग्लुकोज बदन आजारतात केळी आपण देऊन त्या ठिकाणी सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवान्वित करत आहोत, सन्मानित करत आहोत रोशनला. ऑल द बेस्ट देऊयात आपण रोशन आणि त्याच्या सोबतीनं टीम ओमसाई मानवलीला नेक्स्ट मॅचसाठी. त्याचबरोबर मान्यवरांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात आणि इमिडिएटली कॉल आता करत आहोत. फिल्डिंग सेट करायची लक्ष सुद्धा आई गावादेवी वरप टीम इमिडिएटली आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आणि त्याचबरोबर बॅटिंग करणारा संघ अर्थातच भूमी 11 कुंदे आपण देखील लगेचच खेळाडू कक्षामध्ये जाऊन स्थान बनवायचं. बरोबर जी 4 षटके आहेत ती तुम्हाला ॲट एनी कॉस्ट ॲट एनी कंडिशन बरोबर 20 मिनिटाच्या आत टाकून पूर्ण करायचे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आपला 12th मॅन विथ युनिक ड्रेस कोड विथ सेम ड्रेस कोड कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा. शिस्तबद्ध स्पर्धा आहे. एकता चषकाचं हे 5व्या पर्वातील आपण बघत आहोत प्रेक्षक. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 2 सध्या आपल्या भेटीला होता. विद्यमान सामना सध्या सुरू होत असताना गावदेवी वरप आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघत आहोत भूमी 11 कुंदे या दोन टीमच्या दरम्यान. गावदेवी वरपनं टॉस जिंकलेल्या क्षेत्ररक्षणाचा त्यांचा निर्णय भूमी 11 कुंदेला त्यांनी इन्व्हाइट केलेलं बॅटिंगसाठी आणि सामना जसा सुरू होतो पहिलं सत्र जसं सुरू होतं आपण कॉम्बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन आणि ऐकणार आहोत स्वीट ऑफ बोपद सिद्धांतची माळी सरांच्या शुभ आणि दुनिया निर्णायक सामन्याचं धावतं सत्र पहिलं. थँक्यू सो मच. बघा सूचना असेल मानिवली संघाला विनर मध्ये जो सामना होणार होता तो नंतर खेळवणार येणार आहे कारण मानिवली संघाला इथून जायचंय. धन्यवाद दीपवीरजी बिराडे सर. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होती. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय गावदेवी वरप संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आमंत्रित केलाय तो म्हणजेच भूमी 11 कुंदे संघाला फलंदाजीसाठी. सलामीची जोडी मार्गस्थ होत असताना तेजस आणि संकेत ही जोडी पाहायला मिळते. संकेत आणि तेजस ही जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकरवरती फलंदाज संकेत, नॉन स्ट्रायकरवरती तेजस ही सलामीची जोडी भूमी 11 कुंदे संघाकडनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो पहिलं षटक हाताळण्यासाठी. कृष्णा मस्कर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. स्ट्रायकरवरती फलंदाज संकेत. पनामा कॅप परिधान केलेला हा खेळाडू पाहायला मिळतो. स्ट्रायकरवरती संकेत, नॉन स्ट्रायकरवर तेजस अशी सलामीची जोडी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. कृष्णा सामन्याला होती सुरुवात गावदेवी वरप विरुद्ध भूमी 11 कुंदे या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना. स्ट्रायकरवरती फलंदाज संकेत, गोलंदाज कृष्णा. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू कृष्णाचा संकेत साठी. पहिला चेंडू आक्रमक फटका षटकारानं सुरुवात केली आहे. संकेतच्या बॅट मधनं आक्रमक सुरुवात येतो रमदार षटकार.
चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय, प्रत्युत्तर देण्यात येते गोलंदाजाकडनं. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धापलक्यावरती 6 धावा. गोलंदाज कृष्णा पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय, तिसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट प्लेन चेंडू भिडकावून दिला, चांगला फटका, चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार. पंचांचा इशारा, येतोय चौकार संकेतच्या बॅटमधनं. आपले राजे छत्रपतींचा जन्मदिवस, शिवजयंती. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जाईल सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार संकेत. गोलंदाज कृष्णानं डीजे चांगली फलंदाजी करत होता संकेत, त्याला मात्र माघारी परतावं लागतंय. धाबा धापलक्यावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 14 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील. नवीन फलंदाज अविनाश येतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. इथं एका जणाला खेळून काढलाय, गॅप मधून चेंडू येतो लॉंगॉनला. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येतो चेंडू. क्षेत्ररक्षक येत आहेत, फेकी करतायत, थोडीशी खराब फेकी. बॅकअप येतोय चांगला. षटक समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धाबा धापलक्यावरती 15 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यात भूमी 11 कुंदे संघाच्या. निनाद दुसरं षटक हाताळण्यासाठी निनाद येतोय. निनाद येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. धाबा धापलक्यावरती 15 धाबा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा येत आहेत. आबा कारंडे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायक वरती फलंदाज अविनाश, जो वैयक्तिक एका चेंडू मध्ये 1 धाव वरती खेळतोय. पहिल्या सामन्यामध्ये मानिवली संघानं चांगली कामगिरी केली आहे, ते मात्र द्वितीय फेरीमध्ये प्रवेश केला. पाहिजे या सामन्यामधून कोणता संघ त्याला फाईट करेल. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. अविनाशच्या बॅट मधनं आलाय स्लॉट मध्ये, पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये, येतोय षटकार.
षटकाराच्या मदतीनं धावा धपलकावरती 21 धावा. पहिल्या चेंडूवरती अबावरती आक्रमण केलं जात आहे. 6 धावा पहिल्या चेंडूवरती कुठले जात आहेत. फलंदाज अविनाशच्या बॅटमधनं षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावा धपलकावरती 21 धावा. दुसरा चेंडू इथे मात्र चेंडू पेस गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली. षटकाराचं प्रत्युत्तर दुसऱ्या चेंडूवरती दिलंय अबान. का माझ्या हातामध्ये षटक दिलाय. दुसरं षटक P2चं षटक हे दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर मात्र अविनाशला माघारी परतवलंय गोलंदाज अबान. डीजे फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज रोशन येत आहेत अविनाशची जागा भरून काढण्यासाठी. सुंदर झेल स्वीकारला क्षेत्ररक्षक आदेशनं. व्यवस्थितरित्या पाहायला गेलं तर व्यवस्थितरित्या चेंडूवरती पोहोचला. वेल जज कॅच पाहायला मिळाली. आता मात्र स्ट्रायकिंग नवीन फलंदाज रोशन. रोशनसाठी हा चेंडू चांगला फटका. पुन्हा एकदा भिडकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार. आल्या टोकला षटकार. धावा धपलकावरती 27. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. घुटण्यात एक तमाशा. क्षेत्ररक्षक दूरवर आलेत. झेल निसटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. महेशनं चुकी केली. मनीषनं चुकी केली. झेलची संधी होती. ज्या रोशननं पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला होता त्या रोशनचा झेल मात्र इथून सोडला. मनीषनं 2 धावांच्या मदतीनं धावा धपलकावरती पाहायला मिळतात. 29 धावा. यावेळी चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज आबाच्या माध्यमातून 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धपलकावरती 29 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू रोशनसाठी. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू टेकअप घेतोय. उचली घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धपलकावरती पाहायला मिळत आहेत. 29 धावा. 29 धावा धपलकावरती पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कृष्णा म्हसकर. स्ट्रायकिंग वरती आता मात्र प्रथमच असेल. सलामीला आलेला फलंदाज तेजस ज्यांना एकही फेस केला नाहीये. एकही चेंडू फेस केला नाहीये पहिल्या 2 षटकांमध्ये. आता मात्र तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय तेजस. डावकर त्याचा फलंदाज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा. तेजस साठी फास्ट केलायचा वरप. धावा धपलकावरती पाहायला मिळतात. 29 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केले गोलंदाजानं. 1 गडी बाद केलाय. तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा.
कृष्णाचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, बॅटच्या संपर्कात नाहीयेत, व्यवस्थितरित्या येत नाहीये चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा दाबेलकरवरती 30 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्ट्राईक एंड वरती आता मात्र फलंदाज रोशन असेल, ज्याच्या बॅट मधला आपण एक षटकार आणि एक दुहेरी धाव पाहिले. 4 चेंडू मध्ये वैयक्तिक 8 धावांवरती रोशन खेळतोय. कृष्णा रोशन साठी इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो रोशनच्या बॅट मधनं. चेंडू जाईल डिफाईन लाईक सीमा पार, येतोय चौकार. चौकाराच्या मदतीनं धावा दाबेलकरवरती 34 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली फलंदाजी करतोय रोशन, स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. इथं मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिडकावून दिलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाई सीमा बार, बिग हिट, षटकार. षटकार येतो, षटकाराच्या मदतीनं धावा दाबेलकरवरती पाहायला मिळतात, म्हणजेच 40 धावा. आक्रमण करतोय रोशन. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला रोशनच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतो. आता क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत. जयल इथे मात्र स्वीकारलाय, फलंदाजीतून बाद होईल. रोशनच्या स्वरूपात लागलाय तिसरा झटका, तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या भूमी इलेव्हन कुंदे संघाला. नवीन फलंदाज भूषण येतोय. डावकरीचा फलंदाज पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज आता मात्र डावकरी हाताचे पाहायला मिळतात भूमी इलेव्हन कुंदे संघाकडनं. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवे, ते क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतायत, जेल स्वीकारतायत. फलंदाज होतोय बाद, धक्का क्रमांक 4, तो म्हणजेच भूमी इलेव्हन कुंदे संघाला आल्या आल्या माघारी परतलाय फलंदाज भूषण. नवीन फलंदाज अनिश येतोय. आता मात्र गोलंदाज हॅट्रिक 100 असेल. धावा दाबेलकरवरती पाहायला मिळतात, ते म्हणजेच 40 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील गोलंदाज हॅट्रिक 100 पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिडकावून दिलाय, जाईल सीमा पार. आल्या आल्या अनिशनं ठोकलाय षटकार.
समाप्त झाला. धावा धापलकावरती पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. तिसरा फलंदाज ठरलाय, षटकाराला खातं कोल्हाय या इनिंग मध्ये. अनिशनं पहिल्या चेंडूवरती षटकारानं खातं खोललं होतं फलंदाज संकेतनं. त्यानंतर रोशन फलंदाजीसाठी आला, त्याने सुद्धा षटकारानं स्वतःचं खातं खोललं आणि अनिशनं सुद्धा षटकारानं स्वतःचं खातं खोललंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धापलकावरती पाहायला मिळते 46 धावा. स्ट्रायकरवरती फलंदाज तेजस जो सलामीला आलाय त्यानं फक्त एकच चेंडू फेस केला आणि 1 धाव कुठली. तो तेजस आता मात्र स्ट्रायकरवरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल. चौथं षटक हाताळण्यासाठी अनिल सज्ज झाला. तेजस साठी पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा विडकावून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार. बिग हिट, षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावा धब्बलकावरती 52 धावा. चांगली धावसंख्या. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टी रक्षक दाद मागतायत. शरयष्टीवरती आदळल्यानंतर चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू हाताला गोलंदाजाना. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. चौथ्या षटकातील धावा धपलकावरती 52 धावा. सलामीला आलेला फलंदाज अद्याप पर्यंत 3 चेंडू मध्ये 7 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. लेग बायच्या साइडने 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावा धपलकावरती पाहायला मिळतात. ते म्हणजेच 56 धावा. खेळाडू कक्षामधून कोणीही आवाज देऊ नका. इथे फुलर लेनचा चेंडू, झेलची संधी असणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडू काळी झेल स्वीकारली. फलंदाज होतो बाद तेजसच्या स्वरूपात लागलाय तो म्हणजेच 5वा झटका. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चौथ्या षटकातील धावा धपलकावरती 54 धावा. नवीन फलंदाज नरेश येतोय. स्ट्रायकरवरती नरेश असेल. नवीन फलंदाज गोलंदाज अनिल. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या. एक गडी बाद केला. इथे झेलची संधी असणार आहे. स्वतः गोलंदाज इथे मात्र आले होते. झेल निसटलाय. स्वतः गोलंदाजानं कॉल केला होता यष्टी रक्षकाला. हा झेल माझा आहे, पण झेल निसटला. एकदा इथे कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीनं धावा धपलकावरती पाहायला मिळतात. 55 धावा. शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील 55 धावांवरती 5 गडी बाद झाल्यात. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिडकावून दिलाय. अनिशच्या बॅट मधला चेंडू जाईल सीमा पार. बिग हिट, षटकार.
यापुढे सामना असेल तर यापुढे सामना असेल बी स्पोर्ट्स बनेली विरुद्ध गुरवली असा सामना असेल. चला दोन्ही संघाची संघनायक इथे उपस्थित असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. यापुढे सामना असेल बी स्पोर्ट्स बनेली विरुद्ध गुरवली या दोन संघांमध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निनाद. निनादचा पहिला चेंडू वेगानं यष्टी रक्षकाकडे निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज निनादनं. धापलक्यावरती 61 धावा पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायक वरती फलंदाज अनिशला पाहतोय आपण. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत अनिशनं. पुन्हा एकदा इथे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला जातोय. पायचा पंचांचा इशारा इथे अद्यापही आला नाही. दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाहेर होतोय. तिसरी धाव घेत असताना अनिशला मात्र माघारी परतावा लागतंय. हरीश आणि नरेश ही जोडी आता मात्र पाहायला मिळेल. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज निनादचा हा चेंडू बॅटच्या एजला लागतो. यष्टी रक्षक येत आहेत. तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केली जाते. शॉर्ट स्क्वेअर लेगला यष्टी रक्षक आले होते चेंडू अडवण्यासाठी. बघा डॉगआउट मधनं कोणी आवाज द्यायचा नाहीये. खेळाडूंना विनंती असेल भूमी 11 कुंदे संघाच्या. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय नरेशच्या बॅट मधनं. चेंडू जाईल सीमा पार. येतो दमदार षटकार. बघा रनआउट साठी रिव्ह्यू
संघांना नसणार आहे. पंचांना जर डाऊटफुल असेल तर पंच रनआउट साठी रिव्ह्यू घेऊ शकतात. इथे मात्र फुल्लर रेंजचा चेंडू आहे. चांगला फटका पाहायला मिळेल. चेंडू जाईल सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. फलंदाज नरेशच्या बॅटमधनं मदतीनं धावा धापलकावरती 74 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील. इथे मात्र दाद मागितली जाते. पंचांकडे दाद उचलून धरली. फलंदाजाचा बॅट शेवटच्या चेंडूवरती. धावा धापलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजे 74 धावा. गरज असेल ती म्हणजेच 75 धावांची. 74 धावा कुठल्या तर भूमी 11 कुंदे संघाला पहिल्या सत्रामध्ये 75 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. तो म्हणजेच संघ आई गावदेवी वरप संघासमोर. बघा कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. रनआउट साठी नसणार आहे रिव्ह्यू. जर पंचांना बिमर साठी जर रिव्ह्यू घ्यायचे असेल तर फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. फक्त बिमर साठी रिव्ह्यू असणार आहे. कारण आपल्याकडे फक्त एकच कॅमेरा अवेलेबल आहे. दुसऱ्या अँगलनं इथे मात्र कॅमेरा नसल्या कारणानं आपण रनआउट साठी आपण रिव्ह्यू घेणार नाही आहोत. चला यापुढील सामना असेल बी स्पोर्ट्स बनेली विरुद्ध गुरवली. या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. दोन्ही संघाचे संगणक आपण इथे यायचे उपस्थित असेल तर. बी स्पोर्ट्स बनेली विरुद्ध गुरवली असा सामना. पहिल्या सत्रामध्ये धावा कुठल्या तर 74 धावा. 75 धावांचं लक्ष असणार आहे. तो म्हणजेच आई गावदेवी वरप संघासमोर. त्या धावा कशा प्रकारे कुठेल आई गावदेवी वरप संघ की धावसंख्येला रोख लावेल भूमी 11 कुंदे संघ. ऐकण्यासाठी जाऊयात माझे साथी समालोचक दीपवीरजी बिराडे सरांकडे. धन्यवाद सीट सर. जाऊयात मॅच कडे. 75 धाब्याचं मोठं लक्ष आता सेट झालेलं आहे आयगाव देवी वरप टीमच्या समोर. पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली भूमी 11 खुंदेनं. स्पेशली 6 धाब्याची जणू काही मोहरच टाकली होती प्रत्येक फलंदाजांना. आपण बघतो या मॅच मध्ये इंडिव्हिज्युअल अकाउंट षटकारानं ओपन केलेले असे 4 फलंदाज या डावामध्ये आपण पाहिले. स्पेशली आघाडीसाठी संख्येचं 14 धाब्याचं योगदान. तेजस 7 धावा, अविनाश 7 धावा. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती रोशननं 18 धाब्याची उपयुक्त गळी साकारली. अनिशच्या बॅटमधून 12 धावसंख्येचं योगदान आणि फिनिशिंग टच देत असताना हरेशला आपण पाहिलं ज्याच्या बॅटमधून आलेल्या ते एकंदरीत 2 षटकार अर्थातच 12 धाब्याचं योगदान. चौऱ्याहत्तर धावा उभारलेल्या आहेत. 75चं लक्ष आघाडीसाठी आपण बघत आहोत. सलामीराच्या भूमिकेत आतिश आणि त्यांच्या सोबतीनं आपण बघत आहोत. भूषण शेलार गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचा बलछटक भूमी 11 खुंद्या संघ आपण बघत आहोत. 75 धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी निर्णायक द्वितीय सत्रामध्ये आता संघ सज्ज झालेला आहे. आघाडीसाठी आपण बघत आहोत मनीषला आणि त्याच्या सोबतीनं नॉस्ट्रा करेनला सलामीवाराच्या भूमिकेत आतिश. सामना सुरू. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. एकता चषकातील पहिल्या फेरीतील ही लढत दुसरी सध्या सुरू असताना 75 धाब्याचं मोठं लक्ष चेस करायचं. P1 P2 फार मॅटर करेल आई गावदेवी वरप क्रिकेट संघासाठी. सामना सुरू. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट.
पहिला बॉल स्ट्रेट बॅटनं लेफ्ट केला, लॉंग ऑफ ला फिल्डर पोहोचले आणि पहिल्या बॉलवरती पहिला धक्का बसतोय आई गावदेवी वरप क्रिकेट संघाला. माघारी परत आहेत मनीष. उट इट्स आउट. न्यू बॅटर आपण बघत आहोत आय गावदेवी वरप क्रिकेट संघाची रन मशीन अनिलला जर्सी नंबर 87 सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण बघत आहोत. सेट बॅटनर ऑफ करण्याचा प्रयत्न होता व तसं टायमिंग नव्हतं, इलिमिनेशन होतं आणि त्याच कारणास्तव डीप मध्ये लॉंग ऑफला चांगला झेल संपादित केलेला आहे तो फिल्डर भूषण शेलारच्या गोलंदाजीवर. आणि सरते शेवटी सध्याच्या घडीला आपण बघत आहोत पहिल्याच बॉलवरती पहिलंच यश मिळतंय भूमी 11 कुंदेच्या सोबतीनं गोलंदाज भूषण शेलारसाठी. न्यू बॅटर अनिल ऑन स्ट्राईक. त्याच्या नावानं हा आय गावदेवी क्रिकेट संघ वरप ओळखला जातो. तो सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत. त्याचा रोल आता मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट असेल, निर्णायक असेल. बॉलर तयार भूषण. वेगवान चेंडू उसळला आणि सडनली आपण बघत आहोत राईज होत असताना आदळलेला आहे तो बरोबर डोळ्यावरती. आज खेळपट्टीनं झिन्यूने एक्स्ट्रा बाउन्स प्रोव्हाइड केलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील वासुदेवला आपण असंच त्रस्त होताना पाहिलं होतं शॉर्ट ऑफ गुडलिंदवर आणि या मॅच मध्ये देखील आपण बघत आहोत त्या ठिकाणी पहिला चेंडू अनिलच्या विरोधात वेगवान टाकला होता आणि वेगानं तो चेंडू आपण बघत होता बरोबर त्याच्या फेसवरती लागलेला. इंजुरी जास्त सिरियस नसावी. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण इंजुरी बाबत चर्चा केली होती. शॉर्ट ऑफ गुडलिंद वरून आपण बघत आहोत कशा पद्धतीने चेंडू राईज होतो, सरप्राईज होतोय आणि त्या ठिकाणी सडनली आपण बघत आहोत जो बाउन्स घेत होता तो सडनली आपण बघत आहोत इतका अचानक उसळला ज्यावरती असणारा वेग आणि त्यानं चेंडू सरळ फेस वरती लागलेला आहे. मात्र आणि लवकर इज अ फायटर, तो योद्धा आहे आणि तो लढण्यासाठी आपण बघत आहोत आता सज्ज झालेला आहे. डॉट चेंडून आपण बघत आहोत भूषण शेलारचा वेगवान तेज तराट स्पेल P1 मध्ये सध्या सुरू असताना. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट रिक्वेस्ट दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण पोहोचायचं. बिस्पर्स बुनेली आणि त्यांच्या विरोधात संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल गुरवली. टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायचं लक्ष सुद्धा जास्त वेळ तुम्ही घेताय. कंपल्सरी मिटिंगच्या दरम्यान टॉस आपण कव्हर करत आहोत. बिस्पोर्ट्स बनेली आणि त्यांना फाट करेल टीम गुरवली. इट्स अ डेड बॉल. पंच कन्फर्म करतात रनवे मध्ये थोडा व्यत्यय रनवे ट्रॅक वरती आला थोडा अडचण आणि त्याच कारणास्तव भूषण शेलारना बॉल टाकला नाही. त्याला हवं तसं मुवमेंटम नव्हतं. त्यांना स्वतःला थांबवलं. पंचाचा डेड चेंडूचा इशारा दाखवला अजूनही खुलं झालं नाही. ऑन साइडला मिसटायमिंग फटका चेंडूंच्या मध्ये शॉट स्कोर लेग जज करतोय आणि पाठवर होत असताना सुंदर झेल त्यानं पकडलेला आहे. विलोभनीय विस्मयकारी झेल त्या ठिकाणी संपादित होतोय आणि शून्यावरती आता महत्वपूर्ण दुसरा धक्का बसलाय आय गावदेवी वरप टीमला. सध्या मैदानावरती दाखल होत आहेत. 2 धक्के सुरुवातीलाच दिलेले आहेत भूषण शेलारनं. धावा चांगल्या उभारल्या त्यानंतर संरक्षण करत असताना आपण बघत आहोत 2 महत्वपूर्ण विकेट आता कॅरी झालेल्या आहेत भूमी 11 कुंदेसाठी. डाव आपण बघत आहोत सध्या संकटामध्ये सापडलेला आहे तो आहे गावदेवी क्रिकेट संघ वरपचा आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला आघाडीचा बॅटर आतिश आणि त्याच्या सोबतीनं न्यू बॅटर आबा कारंडेला आता मॅच मध्ये भागीदारी बिल्डअप करावी लागेल, पार्टनरशिप रचावी लागेल तिसऱ्या विकेटसाठी. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत
आई गावदेवी क्रिकेट संघ वरब एकता चषकाच्या चौथ्या पर्वाचे हे देखील विसरून चालणार नाही. न्यू बॅटर आबा शॉर्ट ऑफ गुडलेन बॅकफुटवर आले, पूल केला, पूलचा पॉवरफुल फटका बरोबर वाऱ्याच्या लाटांवरती स्वारत असताना बॉल झालाय एका टप्प्यावरती विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बॉल वरती रोप येतोय तो चौकार. डाव सुरू झालेला आहे चौथ्या चेंडूवरती 75 धाब्याचं मोठं लक्ष ते चेस करतायत. चार धाब्यानं फलकाचा शुभारंभ आपण बघत आहोत. आबा करंडेचं इंडिव्हिज्युअल अकाउंट देखील 4 ओपन झालेलं आहे. स्टील 2 टू गो. बॉल बाकी अजूनही 2. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वेगवान चेंडू होता मात्र लाईन ते खराब आहे. अगदी गाईड लाईनला उलांडून चालला. बरोबर शॉर्ट ऑफ गुड लेंथ स्पॉटचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न भूषण शेलार कडून आपण बघत आहोत मात्र यावेळेस नियंत्रण नव्हतं. दिशाविरुद्ध चेंडू एकदा एक्स्ट्रा ना आपण बघत आहोत. फलक पोहोचलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ वरपचा आतापर्यंत 5 या आकड्यावरती. 5 ऑन बॉल स्टील 2 टू गो. साखर एंडवरती आपण बघत आहोत आबा कारंडेला व स्विच हिट रिव्हर्स साठी 1 मोर वाईड. आणखीन एकदा एक्स्ट्रा त्या ठिकाणी ऍड केलं जाईल. थोडस फ्रस्ट्रेशन लूज झालेलं त्या ठिकाणी गोलंदाज आपण बघत आहोत भूषण शेलारचं. महत्वपूर्ण 2 धक्के त्यांना दिले होते मात्र जसं आक्रमण त्याच्या विरोधात झालं 4 धावा आल्या त्यानंतर सलगचे 2 वाईड टाकण्यासाठी आता त्याला भाग पाडलेला आहे. फलक 6 या आकड्यावर 6 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले, पंच केला समोर, कव्हर पॉइंट मधून बॉल काढलाय चेसा फिल्डर साठी. भाग बिलका भागाची परिस्थिती. आउटफील्ड फास्ट बरोबर सुईतून जितक्या सहजतेने चिंप्याना धागा काढावा तितक्या सहजतेने एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून बॉल भेदून चाललाय. कव्हर पॉइंट सीमारेषा 4 धावा. आपण बघत आहोत सध्या पोहोचलेले ते 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. सुरुवातीला 2 धक्के बसले होते मनीष आणि आपण बघत आहोत अनिल स्वस्तात माघारी परतले होते मात्र तदनंतर या मॅच मध्ये वापसी केली आहे. कमबॅक झालेला आहे आबा कारंडेकडून. इंडिव्हिज्युअल 2 चेंडूत 8 धाब्याचं योगदान 2-4 त्यांच्या बॅटमधून. सांघिक धावफलक आपण बघत आहोत 10 या आकड्यावर स्टील 1 टू गो. स्विच हिट रिव्हर्स अटेम स्विच अँड स्वीट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल वेगानं मार्गास होतो सीमारेषेच्या बाहेर. येतो तो सलगचा 3रा चौकार आबा कारंडेच्या बॅटमधून. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. याचबरोबर 14 धावा धावफलकावर. स्पोर्ट्स बनेलीचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. रिक्वेस्ट इमिडिएटली गुरवलीच्या कॅप्टनला आपण देखील पोहोचायचं टॉस साठी. जास्त वेळ करू नका मित्रांनो. आज एक सामना एक्स्ट्रा देखील लक्ष सुद्धा 75चं लक्ष आबा कारंडेची बेदक फलंदाजी सध्या सूर्य विस्फोट त्यानं मैदानामध्ये घडवलेला आहे. भूषण शेलारच्या विरोधात आक्रमण आबा कारंडेच्या बॅटमधून आपण पाहिलेले सलगचे 3-4 विकेट. तदनंतर कव्हर पॉइंट तदनंतर स्विच हिटचा अंतिम चेंडूवरती आलेला 4 अगदी 360 स्टाईल. 4ही बाजूला प्रेक्षकांची मन तल्लीत मोहित प्रफुल्लित करणारी फलंदाजी आपण बघत आहोत आबा कारंडेची. गुरवली टॉस विन फील्ड फर्स्ट. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट रेडी राहायचं दोन्ही टीम्स लक्ष सुद्धा कारण फक्त 4 ओव्हर आता बाकी आहेत. षटक दुसरं मार्गस्थ होत आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीचा जर विचार केला तर बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती त्या ठिकाणी विनोद सज्ज झालाय स्क्रीन एन कडून. स्ट्रायकर एनला आपण बघत आहोत आघाडीसाठी आतिशला. पहिलाच बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न हवं तसं टायमिंग जुळलं नाही. बॉल फिनिश होत नाही. संकेत पोचला काऊ कॉर्नरला ज्यानं पकडला चांगला जेल आणि 14 वरती 3रा धक्का आता बसतो. आई गावदेवी वरप क्रिकेट संघ परत आदेश आणखीन एक झटका.
टायमिंग प्रॉपर होतं, परंतु हवं तसं एलिमिनेशन होतं. चेंडूनं उंची जास्त घातली, लांबी कमी, आणि संकेतनं त्या ठिकाणी काव कॉर्नरला चांगला झेलात संपादित केलेला आहे. 14 वरती तिसरा झटका, न्यू बॅटर ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत निनादला. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करतायत, कॉन्फिडन्स स्टार्ट अँड क्रॅकिंग इट फ्रॉम निनाद. बॉल चाललाय स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतो तो षटकार. फ्लाय होत असताना, उंचवडी येत असताना 20 ऑन बोर्ड. 20 धावा याचबरोबर दाफलकावरती निनादनं पहिल्याच बॉलवरती नाद केलेला आहे. पहिलाच बॉल त्यांना स्क्वेअर ऑफ द विकेट 6 धावा वसूल केलेल्या आहेत विनोदच्या विरोधात. आणि आता पुन्हा एकदा या रनचेस मध्ये तुम्हाला नाट्यमय वळण ॲज युजुअली रेग्युलरली पाहायला मिळत आहे. 6 डाव सरकलेला आहे तो 20 या आकड्यावरती. अजूनही 55 धाव्याची आवश्यकता मॅच मध्ये. वेगवान चेंडू अपील करण्यात आलेला, मात्र हाईट फॅक्टर पंचाने विचारात घेतलेला आहे. उचली जास्त होती, त्याच कारणास्तव लेग बायचा सिग्नल आता करण्यात आलेला आहे. LBW लेग बिफोर विकेट साठी जेव्हा तुम्ही अपील करता तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल पंच पाहतायत बॉलची पिचिंग, त्यानंतर हाईट फॅक्टर, आणि तोच आता पाहिलेला लगेचच सिग्नल आला. नीरोलच्या अगदी वर हा बॉल ब्रश झालेला आहे. एकदा लेग बायच्या स्वरूपात दाफलक आपण बघत आहोत पोहोचलेलं ते 21 धावा याचबरोबर दाफलकावर. आबा कारंडे ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर बॉल हुक करायचं होतं, नाही जमलं, आणि त्या ठिकाणी आबा कारंडे बाद झालेत. लागल्या मैदानावरती निर्णायक 4था झटका टीम आई गावदेवी वरप क्रिकेट संघाला. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. पण आबा करंडे आशेचं किरण होतं ते आता मावळलेलं आहे. स्टार्ट जबरदस्त होता आबा करंडे यांचा, मात्र फिनिशिंग टच धावमध्ये देण्यासाठी ते अपयशी ठरलेले आहेत. विनोदला या षटकात दिले दुसरे शूज सध्याच्या घडीला मिळत आहे. नावफलक 21 आकड्यावर 21 ऑन बोर्ड. न्यू बॅटर निलेश ऑन स्ट्राईक, स्टील 2 टू गो. अजून 2 चेंडू बाकी आहेत. चांगला आउट फिंगर मोल्ड करत असताना बरोबर गुडले स्पॉटवरून हलकासा चेंडू बाहेरच्या बाजूने आपण बघत आहोत वळण घेत असताना. पाठीमागे विकेट किपर कडे निघून चाललेला आहे. डॉट न कमबॅक आता या षटकामध्ये करण्यात आलेलं विनोद कडून, स्पेशली त्याच्या अगेन्स्ट 6 प्रतिहल्ला देखील झाला होता, त्यानंतर त्याची झाली वापसी. फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला मनगडाची ताकद झोकत असताना फक्त दिशा दिली टीम मध्ये स्कोर लेग जज करतोय. चेंडू उचलण्यासाठी अधिकचा वेळ घेतलेला आहे, त्याच कारणासह आपण बघत होता आता सहजरित्या 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 डाव संपतोय सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकाचा, आणि एंड ऑफ सेकंड ओव्हर षटक 2 संपल्यानंतर 75 धाब्याचा पाठलाग करत असताना धावफलक पोहोचलेला एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावसंख्येवरती आहे गावदेवी क्रिकेट संघ वरपचा. चला टीम मॉडेल बंद करा इमिडिएटली. फिल्डिंग लगेच सेट करायची. भूमी 11 कुंदे 23 धावा उभारलेल्या आहेत. अजूनही लक्षाचा विचार केला तर 52 इथनं अजूनही 52 धाब्याची आवश्यकता, बरोबर 17.33 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करायची आहे. हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आपण बघत आहोत, कारण पहिल्या सत्रामध्ये विकेट 6 गमावल्या होत्या भूमी 11 कुंदेनं, मात्र प्रत्येक फलंदाजानं शॉर्ट कॅमिओ पहिल्या डावामध्ये साकारलेल्या या मॅच मध्ये विचार केला तर आघाडीसाठी मनीष, त्यानंतर आतिश, अनिल देखील स्वस्तात माघारी परतलेले आहेत. मात्र आबा कारंडेनं 4 चेंडूंमध्ये 12 धाब्याचं योगदान देत असताना दाफलकाला गतिमान केलेलं आहे. आणि अशा घडीला अशा स्थितीला आता ते माघारी परतल्यानंतर निनादच्या सुट्टीनं नितेशला या मॅच मध्ये आता डाव सावरावा लागेल आई गावदेवी क्रिकेट संघ वरप टीमचा. डिफेंडिंग चॅम्पियन या टुर्नामेंटचे आम्ही आहोत हे विसरून चालणार आहे. गावदेवी वरपला संघर्ष विजयासाठी त्यांचा सुरू आहे, मात्र समोर चॅलेंज आव्हान तगड आहे.
त्या भूमी 11 कुंदेचा. दोन्ही बाजूला स्ट्रॉंग युनिट आपण बघत आहोत. 18 चेंडू अजूनही आवश्यकता मॅच मध्ये आपण बघत आहोत ती विजयासाठी, अर्थातच 52 धावे. 18 चेंडू 52 धावे समीकरण. 17.33 धावमध्ये रिक्वायर्ड रन रेट वेळ जास्त घेत आहेत संकेत अँड ऑल टीम. इमिडिएटली फिल्डिंग सेट करायचं लक्ष सुद्धा जास्त वेळ तुम्ही घेत आहे. पहिलं षटक 14 धावेचं भूषण शेलारचं 2 महत्वपूर्ण धक्के त्याने दिले होते. दुसरं षटक विनोदचं 2 विकेट त्यानं देखील काली केल्या आणि 9 धावसंख्या त्यानं स्पेल मध्ये खर्च केलेली. ओव्हर नंबर 3 जागेल सेकंड स्पेल मध्ये कंटिन्यू केलेल्या कॅप्टन भूषण शेलारला. पहिलाच बॉल फुडर लेंथ होता, ड्राईव्ह केला समोर स्ट्रेट बॅटनं. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर मिसफील्ड जरूर झाली, मात्र स्वतःला लगेचच बॅकअप केलेला आहे. तो थोडा वाईड आला. पाठीमागे विकेट किपरच्या समेत आपण बघत आहोत शॉर्ट फानेकचे फिल्डर इन ऍक्शन ज्यानं कव्हर केलं बॉलला एक धावफलक सिंगल आपण बघत आहोत पोहोचलेला आहे. तर 24 धावा धावफलकावरती इथनं अजून 51 धाब्याची आवश्यकता. 17 चेंडूंचा खेळ बाकी असताना 17 चेंडू 51 हे समीकरण. लाईन इथे पाहावी लागेल पण तर सांगतात इट्स वाईड. एकदा वाईड होईल त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीनं सध्या स्कोर पोहोचलाय 25 धावा धावफलकावर. एक्स्ट्रा धाबा देखील आता मदतगार असतील बॅटिंग करणाऱ्या आई गावदेव क्रिकेट संघ वरप करता. कमी गती लो फुल टॉस फ्लिक करण्यात आला ऑन साइडला. वाऱ्याच्या लाटांवरती स्वारत असताना बॉल झालाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्लिक ऑफ द रिस्ट 6 धावा. सध्या फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना आई गावदेव क्रिकेट संघ वरप टीमचा 31 धावा दाखलकर. चांगला आउट स्विंगर अगदी पुढ्यात टाकला. हलकीशी फ्लॅट बॉल घेतली मात्र पंच सांगतायत अगदी गाईडलाईनला बॉल ओलांडून झाला. एकदा एक्स्ट्रा येईल. टप्पा अचूक होता मात्र दिशेवरती नियंत्रण होतं त्याच कारणासह एक्स्ट्रा धाब्याचा सिग्नल आपण बघत आहोत. स्कोर पोहोचलेला आहे अतिरिक्त एका धाब्याच्या सोबतीनं सध्याच्या घडीला. 32 वर आणि ऑन साइडला आडवा बाटणं आता स्वीप करायचा प्रयत्न होता. स्कोर लागला डाऊन दी बॉल फिल्डर पोहोचले ज्यानं पकडला झेल आणि 5वा झटका सध्या बसलाय तो आहे गावदेव क्रिकेट संघ वरपला. निलेश परत आहेत माघारी. दाफलक जर पाहिलं तर ते 32 आकड्यावरती नुकताच माघारी परतलेले त्या ठिकाणी निलेश आणि न्यू बॅटर आता आपण बघत आहोत आदेशला सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राइक. समोर पंच केलाय फटका लाजवाब आहे. लोकांचा फिल्डर फक्त बनून राहील दर्शक. बॉल झाला त्याच्या डोक्यावरून त्याच्या मस्तकावरती दस्तक देत समोरच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर. दाफलक आपण बघत आहोत 38 धावा दाफलकावरती. ड्रिंक स्टॉल बी गेटिंग रेडी. 38 धावा याचबरोबर दाफलकावरती अजून इथनं विजयासाठी 37 धावेची आवश्यकता आहे. बागफुटबॉल कट करण्याचा प्रयत्न. टॉस झाला चेंडू गुडल्या स्पॉटवरून एक्स्ट्रा बाउन्स घेतला. ओव्हर द हेड पॉइंट केल्याचा होता. ड्रिल करून दाखवतात आदेश मात्र टायमिंग करू शकले नाही मिडलिंग करू शकले नाही. चेंडू भन्नाट वेगानं झालाय तो पाठीमागे विकेट किपर कडे. मागच्या 6 नंतर झाले कमबॅक त्या ठिकाणी गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये भूषण शेलार कडून. टीमची टोटल स्थिर आहे. दाफलक 38 आकडाबद्ध.
बरोबर कॉपी पेस्ट गोलंदाजी, मात्र पंचांचा सिग्नल आता आला, इट्स अ वाईड. चूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली, मात्र दिशेवरती नियंत्रण नाहीये. वाईडचा सिग्नल अदा करण्यात आलेला आहे आणि एक्स्ट्रा धाव्यांना आपण बघत आहोत. सध्या डाव पोहोचलेला आहे तो 39. 39 धावा याचबरोबर दाफलकावर. 13 चेंडू 36चं समीकरण. सामना जुनी बालास आहे, सामना जुनी डोलामा स्थितीमध्ये आहे. तो बॅटिंग करणार आहे गावठी क्रिकेट संघ वरप टीम साठी. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी, गुडलिनचा चांगला वापर, डॉट बॉल या सोबतीनं ओव्हर नंबर 3 चा खेळ झाला कंप्लीट. डिंग्सवाली मैदानामध्ये 12 चेंडू 36चं समीकरण. ऐकूयात डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. बिस्पोर्ट्स बनेली आणि त्यांना फाट करेल गुरवली. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 यानंतर आपल्या समोर असेल. षटक 3 संपलेले. 13.00 धाब्याचे धावगती आपण बघत आहोत. दाफलकरती 39. 39 धावा दाफलकरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. 21 समीकरण. 12 चेंडू 36 आणि गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 करता रोशन सध्या बॉलिंग ट्रॅक वरती झालाय सज्ज. बारा चेंडू 36 हे समीकरण. 18.00 धावेचा रिक्वायर्ड रन रेट आपण बघत आहोत. आस्किंग रन रेट आपण बघत आहोत. ही आवश्यक धावगती या मॅच मध्ये आता एक गावठी क्रिकेट संघ वरपच्या समोर बॅलन्स आहे. 12 चेंडू 36 14 षटक. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार झालाय गोलंदाजीसाठी रोशन. पहिलाच बॉल आपण बार आणि त्यावरती पंचांचा सिग्नल आला वाईडचा. एक्स्ट्रा धावेताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धाव्यांना आपण बघत आहोत. दाफलक मार्गस्थ झाले ते 40 आकड्यावरती. 12 चेंडू 35 हे समीकरण. बॅटिंग युनिट फार डीप आहे गावठी क्रिकेट संघ वरपचं. हे देखील विसरून चालणार नाही. चांगला रंगेला सामना. UTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. शफल झाले होते ऑफ तुमच्या बाहेर. त्यानंतर आडवा बॅटला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. लाईन इथे देखील खराब आहे. कन्झर्वेटिव्ह 2 इन अ रो. सरगचा दुसरा वाईड. अजून एक धाव एक्स्ट्रा आणि दाफलक आपण बघत आहोत. एक्स्ट्रा धाव्याच्या सोबतीने सुद्धा पोहोचलेले ते 41. 41 धावा दाफलक होते. 12 चेंडू आणि समीकरण आता आपण बघत आहोत ते 34 धावसंख्येचा. 12 चेंडू 34 इक्वेशन. अशक्य जरूर आहे परंतु अवघड नाही. प्रयत्नांती परमेश्वर आणि ते प्रयत्न या मॅच मध्ये आता करावे लागतील. टीम आहे गावठी क्रिकेट संघ वरपला. 12 चेंडू 34 समीकरण. 2 एक्स्ट्रा टाकलेले चेंडू रोशननं वाईडच्या स्वरूपात. हा चेंडू यावेळेस लाईन चांगली बरोबर परफ्यूम डिलिव्हरी. शोल्डर हाईट न बॉल त्या ठिकाणी निघून झाला पाठीमागे विकेट किपरकडे आणि पंच त्या ठिकाणी कन्फर्म करतात 1 फॉर द ओव्हर. हा कॉल इमिडिएटली आता करण्यात आलेला. एका त्रिद उचलेची ताकद त्या ठिकाणी गोलंदाजाला दिलेली आहे. मागच्या 2 एक्स्ट्रा नंतर कमबॅक झालेला आहे ते गोलंदाज रोशन कडून. डॉट बॉलची झाली सांगता 9 चेंडूची समाप्ती. 11 चेंडू 34 हे समीकरण. फुल्लर लेंथ अगदी पुढे टाकला त्यानंतर बॉल थोडा खालीच राहिला. बाउन्सच मिळालेला नाहीये जो अपेक्षित होता स्ट्रायकर एंडवरती फलंदाजाला. डॉट ना आपण बघत आहोत पूर्णपणे वापसी आता झालेले. कमबॅक झालेल्या मॅच मध्ये मुंबई इलेव्हन कुंदेच्या सोबतीने गोलंदाज रोशनचं सुरुवात त्याची थोडी खराब होती. 2 चेंडू एक्स्ट्रा त्यांना टाकले होते वाईडच्या स्वरूपात. मात्र त्यानंतर सलगचे 2 निर्धाव या स्पेल मध्ये त्याच्या पद्धतीने झाले कमबॅक.
ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्क खेळतायत. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक मात्र त्याला भेदत असताना बॉल चाललाय. 1-0 एका टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर 4 धाबींसाठी चौकार. 4 धाब्यांना आपण बघत आहोत. धावफलक पोहोचलेले 45 धाबा. याचबरोबर धावफलकावर अजूनही समीकरण इक्वेशन 9 चेंडू आणि आवश्यकता आहे ती विजयासाठी 30 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग नियम आहे. 9 चेंडूंपैकी 5 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. आई गावदेव क्रिकेट संघ वरपला. बोलस बॅक ड्राईव्ह डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस. अचूक फेक तर दिली आहे. यष्ट्यांचा वेध देखील घेतला. नौसराकरीला सेकंड रनचा कॉल होता आणि त्या ठिकाणी बाटर झाला धावची धावबाद. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात 1+ विकेट येताना पाहायला मिळेल. हा 6वा धक्का. न्यू बॅटर आपण बघत आहोत. जर्सी नंबर 7 कृष्णा सध्या खेळण्यासाठी नॉस्ट्राकरेनला. पहिल्या सेटमध्ये स्वतःच्या फलंदाजीमध्ये गोलंदाजानं ॲक्युरेट फेक दिली होती. डायरेक्ट हिट केला होता. स्ट्राकरेनला मात्र बॅटर त्या ठिकाणी सुरक्षित होते. थ्रो थोडा वाईट झाला होता. त्याच कारणास्तव ओव्हर थ्रो आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न यावरती नेहमीच फलंदाज धाबाद होत असताना आपण बघत असतो. आणि तेच चित्र या बॉलवरती घडलं. एक धाव देखील आणि एक फलंदाज देखील गमावला. तो गावदेवी वरपनं. धावफलक पाहिलं तर ते 46 आकडावरती. बागफुटूर आले ऑन साइडला. वाऱ्याच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न करत होते. टायमिंग जुळलं नाही आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये फोल्डरनं डीप मिड विकेटला पकडलाय. आणखीन एक चांगला झेल. बॅटर ऑन ग्राउंड आपण बघत आहोत सध्याच्या घडीला. नवीन फलंदाज सध्या मैदानावरती दाखल झालेला आहे खेळण्यासाठी. ऑन स्ट्राइक नयन. लाईन निधी खराब आहे. 1 मोर वाईड. अजून एक धाव 8 होईल एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा धाब्याने आपण बघत आहोत. धावफलक पोहोचलेलं आहे पुढे. ते एक्स्ट्रा अतिरिक्त धाब्याच्या सोबतीनं सध्याच्या स्थितीला 47 आकडावर. मध्ये फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. लक्ष सुद्धा क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. सदानंद येत आहेत अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी. सहा चेंडू 28. पहिलाच बॉल आडवा बॅट ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवायचा होता.
मिडलिंग करू शकले नाही, टायमिंग करू शकले नाही, पॅचेसचं अपील देखील झालं, ते पंचाने फेटाळलं. सदानंद आहेत अंतिम षटकात गोलंदाजीसाठी ज्यांची सुरुवात झाली आहे डॉट बॉलनं. 5 चेंडू 28 हे समीकरण. ऑन स्ट्राईक कृष्णा. बॅटन पॅड मध्ये फुलर लेंथ बरोबर बॅटरला बीट करत असताना फोटोमॅनचा वापर करत असताना सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 4 चेंडू अजूनही आपण बघत आहोत या मॅच मध्ये शेष शिल्लक आहेत. 28 ची आवश्यकता. हा वेगवान फुल टॉस त्यावर देखील बीट केलं कृष्णाला आणि सलगचा तिसरा चेंडू आता डॉट आलाय तो गोलंदाज सदानंदच्या स्पेल मधून. 6 चेंडू 28 समीकरण. सी द बॉल हिट द बॉल हेच समीकरण मैदानामध्ये आत्मसात करायचं आणि तोच प्रयत्न सुरू आहे कृष्णाचा. हा बॉल थोडा मागे टाकला, फिरवला, तदनंतर आता बीट करत असताना बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर कृष्णाला त्या ठिकाणी सलगचा चौथा चेंडू डॉट. 2 चेंडू 28 हे समीकरण. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, टर्न विथ द बाउन्स आणि सलगचा 5वा चेंडू येतो डॉट. स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक आता टाकला जाईल का गोलंदाज सदानंद कडून हे देखील पाहणं उत्सुकाचं असेल. कमी गती स्विच हिट रिव्हर्स अटेम आणि रिव्हर्सनं 4 बॅकवर्ड पॉइंटला यानं सामना संपन्न झाला आणि सामन्यावरती आपण बघत आहोत 23 धाब्यानं मोठा विजय आता संपादित केलेला आहे. तो आहे गावदेवी क्रिकेट संघ वरपच्या विरोधात. भूमी 11 कुंदेनं मनपूर्वक अभिनंदन. भूमी 11 कुंदे टॉप फायनलला का आपण देऊयात आई गावदेवी क्रिकेट संघ वरपला. टुर्नामेंटसाठी त्यांना देऊयात ऑल द बेस्ट.